आणि ग्रामसभेत प्रत्येक घरी विषय मांडला जाईल आणि प्रत्येक घराला नळ मिळालेला आहे की नाही आणि त्या नळाद्वारे पाणी येतं की नाही हे तपासलं जाईल, पाहिलं जाईल. आता फक्त तोटी लावली आहे आणि नळाला पाणीच नाही तर त्याला अर्थ नाही. म्हणजे त्या नळाद्वारे गावात पाणी त्या प्रत्येक घरी पाणी यायला पाहिजे. एवढंच नाही तर शाळेला, अंगणवाडीला, कोणत्या संस्था ज्या आहेत गावात त्या संस्थेला सुद्धा नळाद्वारे पाणी हा यायला पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामसभा होईल आणि ग्रामसभेमध्ये जर लोकांनी म्हटलं ह्या बाबी जर सचिव आहेत किंवा सरपंच आहेत ते वाचून दाखवतील की प्रत्येक घराला कार्यान्वित नळाद्वारे पाणी येतो का, हो म्हटलं एक मंजूर. दुसरं प्रत्येक संस्थेला नळाद्वारे पाणी येतो का, हो म्हटलं मंजूर. शौचालय असेल त्याला पाणी येतो का, असं जर सर्व ठिकाणी जर पाणी येत असेल तर मग सर्व लोक ग्रामसमितीचे लोक राहतील ते हातवर करतील आणि हो म्हणतील आणि त्यांनी जर संमती दिली तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणल्याप्रमाणे मग ते काय होईल आउटलाईन ते सर्व डॉक्युमेंट अपलोड होतील आणि अपलोड झाल्यानंतर ते सेंट्रल गव्हर्नमेंटला डायरेक्ट पोहोचते होतील. तर ह्या अशा ज्या नळयोजना आहेत ह्या गावात झाल्यानंतर 30 वर्ष तुम्हाला कमीत कमी चालवायला आहे. 30 वर्ष. आधी कसं होतं नळयोजना झाली नाही झाली किती वर्ष चालली त्याचा काही हे नव्हता. पण आता ग्रामपंचायतला नळ जलजीवन मिशनच्या अंतर्गत ज्या नळयोजना होतात त्या कमीत कमी 30 वर्ष ह्या चालवून दाखवायच्या आहेत. तर